नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगाव तालुक्याच्या मध्यभागाला गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका। कोरेगाव तालुक्याच्या मध्यभागाला मंगळवारी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका बसला आहे। या गारपीटीमुळे हरभरा, गहू, तूर, भाजीपाला आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। दरम्यान कोरेगाव शहरात कुमटे फाटा परिसरात महामार्गावर मळी सांडल्याने अनेक दुचाकीस्वार घसरून जखमी झाले आहेत। गेले काही दिवसांपासून तापमान वाढले आहे। 2 दिवस ढगाळ वातावरण असल्याने विहिरीतील पाण्याची पातळी कमी झाली होती। त्यातच मंगळवारी सायंकाळी अवकाळी पावसासह अंबोडेसंमत कोरेगाव, खेड, नांदगिरी, जळगाव परिसरात अवकाळी पाऊस झाला। अंबोडेसंमत कोरेगाव ते गुजरवाडी, बिचुकले, खिंड रस्त्याच्या परिसरात गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतमालाची दाणादाण उडवली आहे। त्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिक वाढ झाली असून महसूल आणि कृषी विभागाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई स्वरूपात मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गावर कोरेगाव शहरानजीक कुमटे फाटा येथे मळी सांडली गेली असल्याने अनेक दुचाकी घसरून अपघात झाले। स्थानिक नागरिकांनी, युवक कार्यकर्त्यांनी तातडीने अपघातग्रस्तांना मदत केल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। एकूणच कुमटे फाटा चौक हा अपघात प्रवण परिसर बनला आहे। राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण आणि रस्ते विकास महामंडळाने तातडीने या चौकातील रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे। कोरेगाव मतदारसंघातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या स्मार्ट शाळा बनवणार आमदार महेश शिंदे। चंचळी येथे प्राथमिक शाळा इमारतीचे भूमिपूजन। कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या स्मार्ट शाळा बनवल्या जाणार असून त्या अत्याधुनिक केल्या जाणार आहेत। शिक्षण पद्धती ज्याप्रमाणे बदलत आहे त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण आता आपल्या गावातच उपलब्ध होणार आहे। त्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत अशी माहिती आमदार महेश शिंदे यांनी दिली। चंचळी तालुका कोरेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इमारत सुमारे 2,22,00,000 रुपये खर्च नव्याने उभारण्यात येत असून त्याचे भूमिपूजन आमदार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंगळवारी सकाळी 10 वाजता 5 शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले। त्याप्रसंगी ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, संजय गांधी, निराधार व स्वावलंबन योजना समितीचे ज्येष्ठ सदस्य बबनराव कांबळे, सरपंच प्रभाकर गायकवाड, विकास सोसायटीचे चेअरमन ॲडव्होकेट सतीश कदम, व्हाईस चेअरमन विनोद कदम यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य, प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। चंचळी गावाने विकासाच्या प्रवाहात यायचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यानंतर या गावात कोट्यवधी रुपयांची विकास कामे करण्यात आली आहेत। सर्वसामान्य जनता केंद्रबिंदू मानून आवश्यक ती सर्व विकास कामे प्राधान्यक्रमाने करण्यात आली असल्याचे आमदार शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले। विकास सोसायटीने शेतकरी हित साधत अत्यंत चांगली प्रगती करत जिल्ह्यात अग्रगण्य सोसायटी म्हणून नावलौकिक मिळवलं आहे। या सोसायटीच्या भविष्यातील कामकाजास शुभेच्छा देत असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले। सुनील खत्री यांनी ॲडव्होकेट सतीश कदम यांच्या नेतृत्वाखाली विकास सोसायटीने गरुड झेप घेतली आहे। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून सोसायटीने सर्वसामान्य शेतकऱ्यांना आर्थिक मदत करत आदर्श घडवून दिला आहे। या सोसायटीचा आदर्श कोरेगाव तालुक्यातील अन्य सोसायटींनी घ्यावा असे आवाहन खत्री यांनी केले। ॲडव्होकेट सतीश कदम यांनी स्वागत केले। प्रास्ताविकात त्यांनी सोसायटीचा आणि चंचळी गावाच्या विकासाभिमुख वाटचालीचा आढावा घेतला। सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थिनी वेदांती कृष्णराव यादव हिने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून MBBS पदवी घेतल्याबद्दल तिचा ग्रामस्थांच्या वतीने आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर ज्ञानेश्वरी पारायण सोहळा समितीच्या वतीने आमदार महेश शिंदे यांचे स्वागत करण्यात आले। प्रारंभी आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते विकास सोसायटीच्या नवीन इमारतीचे कोनशिलेचे अनावरण करण्यात आले। सुनील खत्री यांच्या हस्ते फीत कापून इमारतीचे उद्घाटन करण्यात आले। राजकारणातील घसरलेल्या पातळीमुळे कार्यकर्ते इकडे तिकडे जातात। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस पक्षाच्या आगामी वाटचालीबाबत दिली माहिती। काँग्रेस पक्ष ही एक विचारधारा आहे। या विचारधारेला मानणारे अनेक जण आजही प्रामाणिकपणे कार्यरत आहेत। सध्याच्या राज्यातील आणि देशातील राजकारणाची घसरलेली पातळी पाहता अनेक कार्यकर्ते इकडे तिकडे जात आहेत। केवळ काँग्रेस पक्षातच घडत आहे असे नव्हे तर अन्य पक्षांमध्ये तसे चित्र आहे। मात्र काँग्रेस पक्षाने आता कात टाकण्यास सुरुवात केली आहे। पक्षाने निरीक्षक नेमले असून ते जिल्हास्तरीय दौरा करून आढावा घेत आहेत अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली। कराड येथे सोमवारी रात्री 8 वाजता आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्थानिक, राज्य आणि देश पातळीवरील राजकारणातील घडामोडींच्या अनुषंगाने चर्चा केली आणि माहिती दिली। काँग्रेस पक्षाने आता जिल्हास्तरीय निरीक्षक नेमले असून सातारा जिल्ह्यातील निरीक्षक दौऱ्यावर येत आहेत। ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून आढावा घेणार आहेत, तसा अहवाल
प्रदेश पातळीवर सादर करतील. आवश्यक वाटेल तेथे पदाधिकारी बदलले जातील. एकूणच पक्षातील मरगळ झटकली जाईल आणि सच्चे आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या महाअधिवेशनाबाबत देखील त्यांनी माहिती दिली. शेवटी मोठा पराभव झाला की अशा घटना घडतात. 5 वर्ष विरोधात बसावं लागेल अशी भीती प्रत्येकाला वाटते. काही जणांना काही पदं मिळवायची आहेत, काही सत्ता मिळवायची आहे, काही जणांच्या आर्थिक अडचणी असतील तर त्यातून बाहेर पडायचं आहे. कोणाचं काय कारण आहे, व्यक्तिगत प्रश्न आहे, ते आता तो आहे. जे ज्यांना निर्णय घ्यायचा आहे ते विचारपूर्वक निर्णय घेतील, सगळ्या सारासार विचार करून. खात्री आहे येईल त्या परिस्थितीला तोंड देण्याकरता आम्ही कंबर कसून आहोत की ती यश येणार नाही लोकांच्या हातात. तुमच्या होम टाउन मध्ये पुढे काँग्रेस बांधण्यासाठी आपले काय प्रश्न आहे? आता बघा, उद्याच्याला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं निरीक्षक पाठवलेले आहेत. ते सातारला उद्या येत आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये निरीक्षक पाठवून आजची सद्य परिस्थिती कायचा अभ्यास करायचा चालेल. त्यामध्ये काही नेतृत्व बदल करायचा का नाही करायचा. तुम्ही जे उल्लेख केला की काही मंडळी पक्ष सोडून चाललेली आहेत, ही फक्त काँग्रेसमध्ये चालली असं नाही, इतर पक्षामधूनही ही प्रक्रिया चालू आहे. त्याबद्दल चर्चा चालू आहे. त्यातून मग काही पक्ष बांधणीकरता काही विशेष कार्यक्रम प्रदेश काँग्रेसकडून येईल आणि तो राबवायचा प्रयत्न करून त्या दृष्टीनं 8 आणि 9 एप्रिलला अहमदाबाद येथं अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचं महाअधिवेशन आहे. तिथं काही निर्णय होते. शेवटी काय, काँग्रेस एक विचारधारा आहे. ती विचारधारा, ज्या विचारधारेनं आपल्या देशाला स्वातंत्र्य दिलं, ज्या विचारधारेनं लोकशाही पद्धतीने राज्य करायचे, जी जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था होती ती झुगारून दिली. ती व्यवस्था आपल्याला काही करून टिकवावी लागेल आणि त्यामुळं स्वातंत्र्य लढ्याची दुसरी आवृत्ती आहे असा विचार करून काम करावं लागेल. प्रसंग किती खडतर असला तरी जी मूळ काँग्रेसच्या विचारधारेची माणसं आहेत ती गंभीरपणे त्याचं समर्थन करते. कराड ढेबेवाडी रस्त्यावरील घारेवाडी येथे अपघाती ठरत असलेले अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू. आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी समन्वयातून काढला मार्ग. कराड तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 55 कराड ढेबेवाडी रस्त्यावरील घारेवाडी येथे अपघाती ठरत असलेले अतिक्रमण हटवण्याचे काम समन्वयातून सुरू आहे. मंगळवारी सकाळी 11:30 वाजता या कामाची आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी पाहणी केली व संबंधितांना सूचना केल्या. घारेवाडी येथे पांडुरंग कांबळे व बाळकृष्ण कांबळे यांचे घर थेट रस्त्याच्या मध्ये येत होते. त्यामुळे अनेक अपघात होऊन जीवितहानी देखील झाली आहे. या भागाला अपघाती क्षेत्र म्हणून ओळखले जात असून भविष्यात होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना करणे आवश्यक होते. त्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले. प्रवासी वाहनधारक आणि ग्रामस्थांची अडचण सोडवण्यासाठी संबंधित कुटुंबाची समजूत काढून त्यांच्या सहकार्याने अतिक्रमण हटवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे आमदार डॉक्टर भोसले यांनी सांगितले. जुने घर मागे सोडताना संबंधित कुटुंबियांना भावना जड होणे स्वाभाविक आहे. मात्र पण आपले घर समाजासाठी धोकादायक ठरत असल्याने सर्वसामान्य जनतेच्या अधिक हितासाठी त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून घेतलेला हा निर्णय निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांच्या या समंजसपणाबद्दल त्यांचे आभार मानत असल्याचे आमदार डॉक्टर भोसले यांनी निदर्शनास आणून दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून संबंधित कुटुंबाला नवीन घर बांधून देण्यात येणार आहे, जेणेकरून त्यांचे पुनर्वसन योग्य प्रकारे करता येईल आणि भविष्यात या महत्त्वपूर्ण रस्त्यावर अपघात देखील होणार नाहीत. जनतेच्या हितासाठी आणि सुरक्षिततेसाठी ठोस निर्णय घेणे ही जबाबदारी आहे आणि ती प्रामाणिकपणे पार पाडत राहू, असा शब्द आमदार डॉक्टर भोसले यांनी दिला. कराड शहर पोलिसांची धडक कारवाई. दागिने चोरणाऱ्या चोरट्यास केली अटक. 7,89,000चा मुद्देमाल केला जप्त. कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चैन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे. पथकाने चैन स्नॅचिंगचे 7 गुन्हे उघड करून सुमारे 7,89,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत चोरट्यास अटक केली आहे. याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यातून मंगळवारी सकाळी 11 वाजता अधिकृत माहिती देण्यात आली. संभाजी गोविंद जाधव, राहणार चंद्रसेननगर, सांगली रोड, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडोकर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर व गुन्हे प्रकटीकरण शाखा पथकाने शहर पोलीस ठाणे हद्दीत सैदापूर, मलकापूर व कराड शहरात
चेन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीस अटक केली आहे। सदर गुन्ह्यात चोरीस गेलेला माल, सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत। एकूण 7,89,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत।